माझ्या तमाम धारावीकरांना माझा नमस्कार, जय भीम। आज धारावीकरांना मला अंतःकरणापासून काही आव्हान करायचं आहे, आपल्याला काही मेसेज द्यायचा आहे की आता आज जो इलेक्शनचा प्रचार आहे तो आज संपणार आहे। आपण सर्व धारावीकरांनी सर्व कॅन्डिडेटचे जे काही मुद्दे असतील, ज्या कॅन्डिडेटला काही काही करायचं असेल ते सर्वांनी आपापले मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत। मला आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगायचं आहे की मी धारावीमध्ये गेली 40 वर्ष एक धारावीकर म्हणून तुमच्या बरोबर काम करत आहे। मी राजकारणी नाही आहे आणि मला राजकारणात यासाठी यावं लागलं की मी समाजसेवा करत असताना मला काही गोष्टी समाजसेवेमध्ये मला तेवढ्या प्रमाणात समाजसेवा करण्यासाठी वाव मिळाला नाही। कारण त्यानंतर मला असं कळलं की आपल्याला समाजसेवा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी सत्तेची जोड असणं, सत्तेची ताकद आपल्या बरोबर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळं मला खरोखर समाजसेवा करण्याची भूक मोठी होती आणि ती भूक मला केवळ कारण करत असताना ती भागत नव्हती। म्हणून मी या सत्तेचा आधार घेतला आणि मी आता या इलेक्शनमध्ये मी तुमच्या समोर एक तुमचा उमेदवार धारावीकर म्हणून उभा आहे। मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की मी कधीही सत्तेसाठी, पैशासाठी किंवा मला प्रसिद्धी मिळावी म्हणून मी असं कुठलंही राजकारण केलं नाही। मी धारावीतल्या तळागाळातल्या लोकांसाठी मी माझ्या अंतःकरणापासून त्यांची सुखदुःख जाणून त्यांच्या सर्व अपेक्षा, त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला आणि माझ्या आज ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक धारावीकर आज त्यांच्या अपेक्षा घेऊन जे येत होते त्यांच्या काही कमी जास्त प्रमाणात मी त्यांच्या अपेक्षा सर्व पूर्ण केल्या। माझ्या ऑफिसमधून, माझ्या येणाऱ्या ऑफिसच्या दरवाज्यामधून एक सुद्धा धारावीकर रिकाम्या हाताने परत गेले नाही। हे सर्व तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे। मी शाळेसाठी म्हणजे मुलांना प्रोत्साहन दिलं, त्यांच्या फीज भरल्या, मुलांना मी कॉलेज, मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी सुद्धा मुलांना मदती केल्या। आज या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी धारावीकरांचं कॅन्सरचं ऑपरेशन असू दे, किडनी ट्रान्सफर करण्याचं ऑपरेशन असू दे, आज हृदयाचं ऑपरेशन असू दे, अशा मोठमोठ्या ऑपरेशनसाठी मी लोकांना मदती केल्या। आणि आज तुम्हाला माहिती आहे धारावीमध्ये अनेक सण, अनेक जाती धर्माचे लोक म्हणजे या धारावीत राहतात, अनेक भाषा बोलली जाते, अनेक सण उत्सव या धारावीत केले जातात। या अनेक उत्सवामध्ये मी त्यांना माझ्या परीनं म्हणजे सामाजिक दृष्टीच्या लेवलनं काही आर्थिक अडचणी त्यांना मदत करणं किंवा बाकीच्या दृष्टीने मदत करणं, त्यांना मंजुरी देऊन देण्याच्या दृष्टीने मदत करणं, त्यांचे काही मंडप असतील, त्यांचे काही अन्नदानाचे कार्यक्रम असतील, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये मी आज धारावीकरांना मदत केलेली आहे। आणि अभिमानानं मला सांगावं असं वाटतं की मी कुठल्याही संविधान पदावर नसताना, मी आमदार, खासदार, नगरसेवक या कुठल्याही पदावर नसताना मी माझ्या स्वकष्टातून धारावीकरांच्या प्रत्येक अडचणीला उभा आहे। अशा वेळी मी एवढं धारावीसाठी काम करत असताना केलेलं आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि आज मला आपली मोठ्या प्रमाणात सेवा करायची आहे आणि त्यासाठी मी आज तुमच्यासमोर तुमचा एक धारावीचा आमदार म्हणून या ठिकाणी उभा आहे। तुम्ही मला सर्वांनी या ठिकाणी तुमची मोठी सेवा करण्यासाठी म्हणजे शाळा धारावीमध्ये एखादी चांगली शाळा, एखादं चांगलं हॉस्पिटल, एखादं चांगलं गार्डन, एखादं चांगलं मुलांसाठी प्लेग्राऊंड, चांगले रस्ते, रस्त्याला फुटपाथ, आज कचरामुक्त धारावी, व्यसनमुक्त धारावी, या गोष्टी करण्यासाठी मी ज्या पदावर उभा आहे त्या पदासाठी तुम्ही सर्वांनी म्हणजे धारावीचा आमदार म्हणून मला या माझ्या कार्यासाठी आणि माझ्या
अंतःकरणात तुमची सेवा करण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला सर्वांनी अंतःकरणापासून भरघोस मतं द्यावी आणि मला या येणाऱ्या आमदारच्या इलेक्शनमध्ये भरघोस मतं निवडून द्यावं. माझी निशाणी आहे हत्ती. माझं EVM मशीनवर बटन क्रमांक 2 आहे आणि माझा पक्ष बहुजन समाज पार्टी आहे. मी धारावीकरांना सांगू इच्छितो की आज मी जो हा प्रचार चालू केलेला आहे आणि धारावीच्या लोकांचा जो मला अतूट प्रतिसाद मिळत आहे, यावरून आज समोरचे जे काही लोक आहेत, समोरच्या ज्या पार्टी आहेत, हे लोक आज प्रामुख्याने या ठिकाणी काँग्रेस या ठिकाणी आज अक्षरशः म्हणजे घाबरून गेलेलं आहे. आज त्यांना काय करावं असं समजत नाही. त्यामुळं काल माझी जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेमध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी दारू पिऊन लोक सभेमध्ये सोडून सभा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. माझे आज मी तुम्हाला सांगतो की माझ्यासाठी काम करणारे माझे कोल्हापूरचे मित्र आलेले आहेत. ते एका हॉटेलमध्ये त्या ठिकाणी राहिलेले आहेत. तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जाऊन जाणीवपूर्वक त्यांची झडती घेणे, त्यांची तपासणी करणे, अशा प्रकारचा मानसिक छळसुद्धा या काँग्रेसच्या लोकांनी केलेला आहे. आणि ह्या काँग्रेसच्या लोकांनी म्हणजे काँग्रेसच्या लोकांनी इथल्या प्रतिनिधीवर इलेक्शन कमिशनर किंवा पोलीस आमच्यावर दबाव टाकून हे सगळं कारस्थान करतात. मी धारावीकरांना सांगेन की तुम्हाला पण या ठिकाणी जे मला तुम्ही मदत करतात, तुम्हाला पण या ठिकाणी त्रास होतो हे मला जाणवते. तुम्हाला पण या ठिकाणी बोलवून काही काँग्रेसचे दलाल तुम्हाला या ठिकाणी धमकवण्याचा आणि तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मी